श्री स्वामी समर्थ. हुकलाईन. कर्क राशीच्या जातकांनो, काळजावर दगड ठेवून हे सत्य ऐका. येणाऱ्या संकट चतुर्थीला तुमच्या नशिबातील 5 भयंकर रहस्ये उघड होणार आहेत. गुरुजींनी पाहिलंय की याच दिवशी तुमच्या स्वतःच्या घरात एक असं महाभारत घडणार आहे ज्याची धग तुमच्या संपूर्ण आयुष्याला हादरवून टाकेल. कर्क राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीला तुमच्या आयुष्यात अशा काही घटनांची मालिका सुरू होणार आहे ज्याची भयावहता पाहून तुमची झोप उडेल. ही केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर साक्षात गुरुजींनी ध्यानधारणेत पाहिलेले एक जळजळीत सत्य आहे. संकट चतुर्थीच्या त्या रात्री जेव्हा चंद्र आकाशात येईल तेव्हा तुमच्या राशीवर एक असा क्रूर ग्रहयोग प्रभाव पाडणार आहे जो तुमच्या आयुष्यातील आत्तापर्यंतची शांतता एका क्षणात भंग करेल. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की या संकट चतुर्थीला तुमच्या घरात एक मोठं महाभारत घडणार आहे. हे युद्ध बाहेरील शत्रूशी नसून तुमच्या स्वतःच्या लोकांशी आणि तुमच्या अस्तित्वाशी असणार आहे. सावध रहा, कारण जे डोळ्यांना दिसतंय त्यापेक्षा पडद्यामागे खूप काही भयंकर शिजत आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या मनाची अवस्था सध्या खूप नाजूक असेल. एक अनामिक भीती तुम्हाला आतून पोखरत असेल की पुढे काय होणार. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ही भविष्यवाणी म्हणजे 5 अशा रहस्यांचा उलगडा आहे जे आजवर तुमच्यापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आले होते. ही 5 रहस्ये उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही आजवर त्याग केला तेच या महाभारतात तुमच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतील. ही उत्सुकता तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल की शेवटी या भावनांच्या युद्धात विजयाचा गुलाल कोणावर पडणार. ही वेळ तुमच्या धैर्याची आणि स्वामींवरील विश्वासाची सर्वात मोठी परीक्षा घेणारी ठरणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व टाळता येईल तर लक्षात ठेवा, ग्रहयोगाची चाल कधीही चुकत नाही. ही भविष्यवाणी शेवटच्या शब्दापर्यंत बघणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण अर्धे ज्ञान हे विनाशाला आमंत्रण देणारे ठरते. जर तुम्ही यातील एकही रहस्य किंवा गुरुजींनी सांगितलेला एकही उपाय चुकलात तर येणाऱ्या संकट चतुर्थीनंतरचा काळ तुम्हाला सावरण्याची संधीही देणार नाही. ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळापूर्वीची ती शांतता आहे जी विनाशाचे संकेत देत आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन धैर्याने ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा, कारण यातच तुमच्या संकटातून वाचण्याचा आणि विजयाचा अंतिम मार्ग दडला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीच्या रात्रीपासून तुमच्या आयुष्यातील त्या भावनिक छळाचा अंत होणार आहे ज्याने तुम्हाला वर्षानुवर्षे गुदमरवून टाकले होते. गुरुजी म्हणतात की कर्क राशीचा स्वभाव चंद्रासारखा शीतळ आणि प्रेमळ असतो, पण याच स्वभावाचा फायदा घेऊन जगाने तुम्हाला केवळ ओरबाडून घेतले आहे. आता परिस्थिती पूर्णपणे पालटणार आहे. संकट चतुर्थीच्या त्या रात्री जेव्हा चंद्र आकाशात येईल तेव्हा तुमच्या नशिबात असे काही शुभ संकेत उमटतील जे सूचित करतात की तुमची वाईट वेळ आता कायमची संपणार आहे. आतापर्यंत तुम्ही जगाच्या सुखासाठी स्वतःचे अश्रू लपवले, पण आता नियती तुमच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता करण्यासाठी सज्ज झाली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, संकट चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात एक असे महाभारत सदृश नाट्य घडणार आहे जिथे तुम्हाला तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तींच्या विरोधात उभे राहावे लागेल. गुरुजींनी ध्यानधारणेत पाहिले आहे की तुमच्या प्रगतीचे जे मार्ग तुमच्याच माणसांनी रोखून धरले होते ते मार्ग आता श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मोकळे होणार आहेत. समाजात तुमचा मान सन्मान वाढवणारी एखादी मोठी घटना घडेल, पण त्याच वेळी तुमच्या यशाने जळणारे लोक तुमच्यासाठी सापळा रचण्यास सुरुवात करतील. हा बदल सुरुवातीला तुम्हाला खूप भीतीदायक वाटू शकतो, पण लक्षात ठेवा की हे वादळ तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, तर तुमच्या मार्गातील अडथळे उडवून लावण्यासाठी आले आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात भीषण रहस्य म्हणजे तुमच्या विश्वासाचा झालेला घात. ज्यांना तुम्ही काळजाच्या जवळ ठेवले, ज्यांच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं, तेच लोक पडद्यामागून तुमच्या विनाशाची पटकथा लिहित आहेत. हे सत्य या संकट चतुर्थीला उघड होईल. गुरुजींनी ताडपत्रावरील ग्रहदशा पाहून स्पष्ट सांगितले आहे की तुमच्या जवळच्या वर्तुळात असे काही मुखवटे आहेत जे तुमच्यासमोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्या अस्तित्वावर घाला घालण्याची संधी शोधत आहेत. हे विश्वासाचे महाभारत तुम्हाला मानसिकरित्या पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न करेल, पण हे सत्य समोर येणे तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कर्क राशीच्या जातकांनो, जरी हे नात्यांचे सत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकली असली तरी यात एक खूप मोठी सकारात्मक बाजू दडली आहे. नियती आता तुमच्या आयुष्यातील विषारी आणि स्वार्थी माणसांचे शुद्धीकरण करण्यास सुरुवात करणार आहे. गुरुजी म्हणतात की
जे लोक तुमच्या प्रगतीच्या मार्गात खेळ ठोकण्याचे काम करत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ स्वतः तुमच्या आयुष्यातून धक्के देऊन बाहेर काढतील. काही जुनी नाती कायमची संपतील, काही रक्ताचे नातेवाईक दुरावतील, पण हे तुटणे तुम्हाला रिकामे करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात नवीन आणि खऱ्या प्रामाणिक व्यक्तींसाठी जागा निर्माण करण्यासाठी आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात मोठे गुपित असे आहे की एका अशा व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल ज्याच्यावर तुम्ही स्वतःच्या आयुष्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता. हे सत्य उघड होताच सस्पेन्स असा निर्माण होईल की तुम्ही आता काय पाऊल उचलणार. पण घाबरू नका, कारण संकट चतुर्थीच्या या ग्रहयोगात स्वामी स्वतः तुमचे कवच बनून उभे आहेत. शत्रूंनी कितीही कट रचले तरी तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. हे महाभारत तुम्हाला भावनिकरित्या इतके कणखर बनवेल की यापुढे कोणीही तुमच्या भावनांशी खेळण्याची हिंमत करणार नाही. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या विजयाची नांदी आता वाजली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात आनंदाचा असा एक महापूर येणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे साक्षात लक्ष्मी माता तुमच्या दारात दस्तक देणार आहे. अडकलेले पैसे, वडिलोपार्जित संपत्तीचे गुंतागुंतीचे विषय किंवा अनपेक्षित मार्गाने होणारा प्रचंड धनलाभ तुम्हाला सुखद धक्का देईल. तुमची आर्थिक स्थिती जी आजवर डळमळीत होती ती आता सावरणार आहे. पण सावध रहा, हा केवळ पैशांचा पाऊस नाही, तर भविष्यातील एका भयावह अग्निपरीक्षेची ही नांदी आहे. हे ऐश्वर्य तुम्हाला सुख देईल की अहंकाराच्या खाईत लोटेल हे पाहणं अत्यंत सस्पेन्सपूर्ण ठरणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, पैसा येताच तुमच्या संयमाची एक भयंकर कस लागणार आहे. गुरुजींच्या वाणीनुसार ही लक्ष्मी आपल्यासोबत एक मोहाचा सापळा घेऊन येईल. तुमचे तेच नातेवाईक आणि मित्र ज्यांनी तुमच्या कठीण काळात तुमच्याकडे पाठ फिरवली होती ते आता रक्ताच्या नात्याची आणि मैत्रीची दुहाई देत तुमच्या भोवती जमा होतील. तुमची ही श्रीमंती तुम्ही कशी हाताळता, भावनिक होऊन उधळपट्टी करता की भविष्यासाठी त्याचा संचय करता, या एका निर्णयावर तुमचे पुढचे दशक अवलंबून आहे. ग्रहांची चाल अशी आहे की तुम्हाला चुकीच्या गुंतवणुकीसाठी किंवा लोकांसाठी पैसा खर्च करण्यास प्रवृत्त केले जाईल, तिथेच तुम्हाला खंबीर राहून या अग्निपरीक्षेत उतरायचे आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या आर्थिक संघर्षाच्या काळातच तुम्हाला एका विलक्षण आध्यात्मिक शक्तीचा अनुभव येईल. संकट चतुर्थीच्या रात्री मेष किंवा कुंभ राशीपेक्षाही कर्क राशीच्या जातकांना स्वामींच्या अस्तित्वाचा सर्वात जास्त प्रत्यय येईल. रात्रीच्या शांततेत तुम्हाला विलक्षण अनुभव येतील, अंगावर शहारे येतील आणि तुम्हाला असे जाणवेल की कोणीतरी अदृश्य दैवी शक्ती तुमच्या अवतीभवती वावरत आहे. गुरुजींनी पाहिले आहे की तुमच्यावर होणाऱ्या करणी बाधेच्या किंवा गुप्त शत्रूंच्या मंत्रतंत्राच्या प्रभावाचा अंत करण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थांनी स्वतःचे कवच तुमच्यावर घातले आहे. हा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्यावर येणारे एखादे मोठे अरिष्ट किंवा शत्रूने रचलेला जीवघेणा सापळा या काळात स्वामींच्या एका कृपेने कसा हवेत विरून जाईल हे पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुमची षष्ठेंद्रिय सिक्स सेन्स शक्ती इतकी तीव्र होईल की तुम्हाला येणाऱ्या धोक्यांची पूर्वकल्पना स्वप्नांच्या किंवा अंतर्मनाच्या आवाजातून स्पष्टपणे मिळू लागेल. शत्रूंनी कितीही भयंकर कट रचला तरी तुम्ही त्यातून एखाद्या जादूवागत सुखरूप बाहेर पडाल. ही तुमची वैयक्तिक ताकद नसून संकट चतुर्थीच्या मुहूर्तावर स्वामींनी तुम्हाला दिलेले ते दिव्य संरक्षण आहे, जे तुम्हाला मृत्यूच्या दाढेतूनही परत खेचून आणेल. कर्क राशीच्या जातकांनो, या रहस्यातील सर्वात सकारात्मक बाजू ही आहे की ही आध्यात्मिक शक्ती तुम्हाला मानसिकरित्या इतके सामर्थ्यशाली बनवेल की जगातील कोणतेही संकट तुम्हाला डगमगवू शकणार नाही. गुरुजी सांगतात की ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वर्षानुवर्षे सापडत नव्हती ती उत्तरे आता स्वामींचे स्मरण केल्यावर आपोआप तुमच्या समोर येतील. ही जागृती तुम्हाला तुमच्या शत्रूंना ओळखण्याची आणि त्यांना नामोहरम करण्याची विलक्षण युक्ती देईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा हे सामर्थ्य आणि संपत्ती दोन्ही एकत्र येतील तेव्हा स्वामींच्या चरणांशी अधिक लीन व्हा, कारण हे आध्यात्मिक कवच आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या विजयाकडे घेऊन जात आहे. कर्क राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीनंतर तुमच्या नशिबात एका अशा अज्ञात प्रवासाची ठिणगी पडणार आहे ज्याची आखणी तुम्ही कधीच केली नव्हती. गुरुजींनी ताडपत्रावरील ग्रहांच्या चालीवरून असे पाहिले आहे की तुम्हाला तुमची जुनी जागा, घर किंवा कार्यक्षेत्र सोडून एका नवीन मोहिमेवर निघावे लागेल. हा प्रवास केवळ भौगोलिक बदल नसेल तर तो तुमच्या भाग्याचा शोध असेल. एक अशी अनोखी जागा जिथे तुम्ही कधी गेला नव्हता, तिथूनच तुमच्या यशाचा नवा मार्ग फुटणार आहे.
पण सावधान, हा प्रवास जितका संधी घेऊन येणार आहे तितकाच तो सस्पेन्सने भरलेला असेल. वाटेत तुम्हाला अनेकदा असं जाणवेल की कोणीतरी तुमच्या नशिबाशी खेळ करतंय, पण हा खेळ तुम्हाला जिंकवण्यासाठीच रचला गेला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या प्रवासादरम्यान तुमच्यासमोर नशिबाचा एक असा गूढ दरवाजा उघडणार आहे ज्याच्या मागे तुमचे पुढील सुवर्णकाळ दडलेले आहेत. गुरुजी सांगतात की नवीन ठिकाणी गेल्यावर सुरुवातीला तुम्हाला खूप भीती वाटेल, असुरक्षितता जाणवेल, कारण तुम्हाला सर्व काही शून्यातून सुरू करावे लागणार आहे. पण हेच या महाभारताचे सर्वात मोठे गुपित आहे. कर्क राशीचा जातकाचा खरा उदय हा भावनिक संघर्षातूनच होतो. ज्या ठिकाणी तुम्ही परके असाल तिथेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक संधी आणि सन्मान प्राप्त होणार आहे. तिथे तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटेल जी साक्षात स्वामींचा आशीर्वाद बनून तुमचं पूर्ण भाग्य पालटून टाकेल. कर्क राशीच्या जातकांनो, संकट चतुर्थीचा चंद्र अस्ताला जाण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे युद्ध खेळले जाईल, ते म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाचे युद्ध. गुरुजींनी पाहिले आहे की आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यासमोर मान झुकवून अपमान गिळलात, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या अस्तित्वाची होळी केलीत, आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. तुमच्या मनात एक असा विलक्षण पालट होईल की तुमची आजवरची सर्व भीती भस्म होऊन जाईल. तुमच्या डोळ्यांत आता दास्यत्व किंवा अश्रू नाहीत, तर एक वेगळीच जरब आणि चमक असेल. तुम्ही आता कोणाचेही ऐकून घेणार नाही, उलट चुकीच्या गोष्टींना ठणकावून उत्तर देण्याची ताकद तुमच्यात संचारणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या संपूर्ण महाभारताचा शेवट कर्क राशीसाठी अत्यंत गौरवशाली होणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि हक्कासाठी कठोर निर्णय घेण्यास सज्ज व्हाल, तेव्हा साक्षात श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी वज्रासारखे उभे राहतील. संकटांचे कितीही डोंगर कोसळले तरी तुमची यशाची घोडदौड आता कोणीही रोखू शकणार नाही. या संकट चतुर्थीनंतर तुम्ही एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात कराल, जिथे तुम्ही कोणाचे मेंधी नसून स्वतःच्या नशिबाचे सम्राट असाल. ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तर तुमच्या विजयाची नांदी आहे. तुमची प्रतिमा समाजात उजळून निघेल आणि जे तुम्हाला सोडून गेले होते तेच पुन्हा तुमच्या चरणाशी येतील. कर्क राशीच्या जातकांनो, शेवटचे रहस्य हे आहे की या महायुद्धात तुमचा विजय हा निश्चित आहे. पण तो विजय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या भित्रा स्वभावाचा त्याग करावा लागेल. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे स्वामींनी तुमच्या नशिबात विजयाचा टिळा आधीच लावला आहे. आता फक्त तुम्हाला रणांगणात उतरून तुमची शक्ती दाखवायची आहे. ही संकट चतुर्थी तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करून प्रकाशाचे नवीन पर्व सुरू करेल. स्वामींच्या नामाचा जयघोष करा, कारण तुमचा खरा राजयोग आणि आत्मसन्मानाचा काळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीला तुमच्या आयुष्यातील बाधा दूर करण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावशाली धार्मिक उपाय सांगितला आहे. कर्क राशीचा स्वामीचंद्र असल्यामुळे या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणपती बाप्पाला 5 पांढरी फुले आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून ओम गंग गणपतये नमः आणि श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा मनोभावे जप करा. रात्री जेव्हा चंद्र आकाशात येईल तेव्हा तांब्याच्या पात्रात दूध आणि पाणी मिसळून चंद्राला अर्घ्य द्या. या उपायामुळे तुमच्या मनातील भीती नष्ट होईल आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रगतीमधील सर्व अदृश्य अडथळे एका क्षणात दूर होतील. कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला स्वामींच्या या अफाट शक्तीवर आणि गुरुजींनी सांगितलेल्या या भविष्यावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे बाप्पाने हरण करावीत असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने गणपती बाप्पा मोरया किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची ही एक हाक तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकते. अशाच गूढ, रोमांचक आणि नशिबाचा उलगडा करणाऱ्या नवनवीन भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या संकटाच्या काळात स्वामींचे मार्गदर्शन तुम्हाला सदैव मिळत राहील.